नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनल मॅथमॅटिकल रनरमध्ये. वी हॅव टू ग्रो मॅथमॅटिक्स टू मॅथमॅटिक्स. सो बेटा, जसं की आपण लास्टला 5.1 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केलं होतं. होप सो ऑल ऑफ यू अंडरस्टँड द प्रॅक्टिस सेट 5.1. ओके, जस्ट लाईक आपण काय शिकतोय, आपण क्लास 8मधला मॅथ्समधला आपण 5th चॅप्टर शिकत आहोत. विच वन बेटा? एक्सपॅन्शन फॉर्म्युले. विच वन? एक्सपॅन्शन फॉर्म्युले. मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं की नेमकं एक्सपॅन्शन म्हणजे काय असतं. ओके, मोठ्यात मोठ्या गोष्टीला लहान करणं आणि लहानात लहान गोष्टीला मोठं करणं, दॅट्स द एक्सपॅन्शन ऑर एक्सपॅन्ड करणं. ओके, ऑल ऑफ यू नो दॅट अबाउट. ओके, ऑल ऑफ यू नो अबाउट दॅट. मी तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर केला होता आणि लास्टला आपण 5.1 प्रॅक्टिस सेट पण बघितला होता. तुम्हाला समजलं असेल देन कमेंट मी ऑन कमेंट बॉक्स. येस सर, आय कॅन अंडरस्टँड. इफ यू नेवर अंडरस्टँड देन ऑल्सो कमेंट मी आय नेवर अंडरस्टँड. ओके, चला बघूया आजचा आपला पोर्शन, जो की एक प्रॅक्टिस सेट 5.2साठी आपल्याला गरजेचा आहे. चला वळूया समोर, बघूया. सी द लेट्स लर्न. ठीक आहे, तुम्हाला मी लास्टला जेवढं काही शिकवलं होतं तेवढं नोटबुकमध्ये नोट करत चला, जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम होणार नाही अभ्यास करायला. ओके, सी हिअर लेट्स लर्न. शिकूया, काय शिकूया बघा इथे. सेकंड फंडा आपण फर्स्ट बघितला होता आधी, आज आपण सेकंड बघूया. ठीक आहे, आपल्याकडे काय बघा, आपल्याकडे काय बेटा बघा इथे. व्हॉट इज इट? एक्सपेन्शन ऑफ ए प्लस बी होल क्यूब. व्हॉट इज इट? एक्सपेन्शन ऑफ ए प्लस बी होल क्यूब. तुम्हाला मी शिकवलं होतं बेटा, जेव्हा तुम्हाला मी क्यूब अँड क्यूब रूट शिकवलं होतं, तेव्हा मी तुम्हाला शिकवलं होतं की समजा एखाद्या नंबरचा पॉवर 3 असेल, ज्याला आपण क्यूब म्हणतोय, त्या नंबरला आपण 3 टाइम्स लिहित असतो. समजा आपण म्हटलं की 2 टू द पॉवर, जर समजा आपण 3 म्हटलं आहे किंवा 2 क्यूब जर म्हटलं आपण, तर आपण 2ला 3 टाइम्स लिहित असतो आणि त्या 3 टाइम्स लिहिलेल्या 2चा आपण काय करतोय, आपसामध्ये काय करतोय, मल्टिप्लिकेशन करतोय. इट्स व्हेरी इझी. मीन्स 2 इंटू 2 इंटू 2. इट मीन्स इफ वी गेट द 2 क्यूब देन वी राईट 2 3 टाइम्स अँड मल्टिप्लाय टू ईच अदर. ओके, दॅट व्हेरी इझी फंडा वी वॉज लर्न इन द last chapter. Which one? Indices and cube roots, you know very well. Okay, then see here, today we have to learn the expansion of a plus b whole cube. आज आपल्याला शिकायचं आहे एक्सपेन्शन ऑफ ए प्लस बी होल क्यूब आणि सोबत सोबत आपल्याला प्रॅक्टिस सेट 5.2 पण करायचं आहे. बघा, ए प्लस बी होल क्यूब असेल, समजा 2 क्यूब असेल तर आपण त्याला 2 इंटू 2 इंटू 2 लिहू जर शकत असेल, तर ऑब्वियसली ए प्लस बी होल क्यूबला आपण ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट ऑल्सो ए प्लस बी अँड थर्ड वन ऑल्सो ए प्लस बी, त्याला आपण एक्सपॅन्ड करू शकतो. कशाप्रकारे? ए प्लस बी होल क्यूबला आपण ए प्लस बी इन द वन ब्रॅकेट, इन द सेकंड ब्रॅकेट ऑल्सो ए प्लस बी अँड द लास्ट ब्रॅकेट ऑल्सो वॉट? ए प्लस बी. इट मीन्स दॅट ए प्लस बी गेट ॲज इट इज. आपण फर्स्ट ए प्लस बीला ठेवूया ॲज इट इज अँड दॅट ए प्लस बी इंटू ए प्लस बी हाऊ मच? ए प्लस बी होल स्क्वेअर. ऑल ऑफ यू अंडरस्टँड व्हॉट आय वॉन्ट टू से? सगळ्यांना समजत असेल, छान गोष्ट आहे. ओके, काय करायचं आपण? सिम्पल ए प्लस बी होल क्यूबला सिम्पल ए प्लस बी अँड ए प्लस बी अँड 3 ब्रॅकेट्स इन द फॉर्म ऑफ मल्टिप्लिकेशन लिहायचं. देन फर्स्ट वन इज द ॲज इट इज अँड द मल्टिप्लिकेशन ऑफ बोथ द नेक्स्ट स्टेप्स. विच वन? a plus b into a plus b. What is it? a plus b whole square. You know very well. Okay, then that a plus b as it is, and you know very well in the last session, तुम्हाला लास्ट सेशन माहिती असेल, त्यामध्ये आपण बघितलं होतं की a plus b म्हणजे काय होतं बेटा? व्हॉट इज इट? a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. It's very easy. Okay, then put up here a plus b square or replace that a plus b whole square as the a square plus twice ab plus b square. इट मीन्स आपण ए प्लस बीला ठेवलं आहे ॲज इट इज आणि ए प्लस बी होल स्क्वेअरच्या ठिकाणी आपण पुट केलं आहे. ओके, आपण ए प्लस बी होल स्क्वेअरच्या ठिकाणी आपण ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर काय केलं आहे? पुट केलं आहे. देन बघूया इथे, तुम्हाला मी सांगितलं होतं, समजा आपल्याकडे आपण जो लास्ट फंडा बघितला होता, कोणता बेटा? की एक्स प्लस ए अँड एक्स प्लस बी जर असेल तर आपण बेटा त्यामध्ये काय केलं होतं, आपण आधी फर्स्ट ब्रॅकेटमध्ये जे काही 2 एलिमेंट्स आहे त्या 2 एलिमेंट्सनी आपण, ओके, त्या 2 एलिमेंट्सने आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये 2 एलिमेंट्सना मल्टिप्लाय केलं होतं. इट मीन्स एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, देन एक्स इंटू बी बी एक्स, देन ए इंटू एक्स ए एक्स अँड ए इंटू बी ए बी. तुम्हाला मी शिकवलं होतं लास्टला, तुम्हाला माहिती असेल. ओके, सेम फंडा इथे पण आहे बघा, काय आहे? इन द ब्रॅकेट ए प्लस बी अँड नेक्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. म्हणजे काय करूया आपण? फर्स्ट एनी आपण या तिन्ही एलिमेंटला मल्टिप्लाय करू. म्हणजे काय होणार? ए इंटू ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर, देन प्लस सिम्बॉल, देन बीनी पण काय करूया? तिन्ही एलिमेंट्सला आपण मल्टिप्लाय करूया. देन बी इन द ब्रॅकेट ए स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी स्क्वेअर. बघा इथे ए इंटू ए स्क्वेअर काय होणार बेटा? इथे ए क्यूब होणार ऑब्वियसली, बिकॉज ए इंटू ए स्क्वेअर इज व्हॉट इज इट? ए क्यूब. तुम्हाला मी शिकवलं होतं की एम टू द पॉवर, सॉरी, ए टू द पॉवर एम असेल इंटू ए टू द पॉवर एन असेल
देन वी से दॅट व्हॉट इज इट ए टू द पॉवर एम प्लस एन. तुम्हाला मी इंडायसेस फॉर्म्युलेमध्ये शिकवलं होतं ओके, की समजा दोन्हीही बेस सेम असेल आणि त्यांचा पॉवर डिफरंट असेल आणि दोन्हीही दिलेले बेस मल्टिप्लायमध्ये असेल, त्यांच्या पॉवरचे काय होते ॲडिशन होते. बघा इथे ए इंटू समजा आपण ए इंटू ए स्क्वेअर केलं, दोन्ही बेस सेम आहे आणि दोन्ही मल्टिप्लायमध्ये आहे, तर दोघांच्या पॉवरचे ॲडिशन बघा इथे पॉवर काही नाही म्हणजे 1 असतो आणि 1 + 2 इज हाऊ मच 3. इट मीन्स ए क्यूब. ओके, देन ए इंटू 2 इज 2a and a into is what a square. Okay, that's why 2a square b. Then second is what a into b square is what ab square. Okay, इथपर्यंत समजलं आपण काय केलं, या a नी तिन्ही एलिमेंट्सला मल्टिप्लाय केलं. देन सेकंड आपण b नी करूया तिन्ही एलिमेंट्सला मल्टिप्लाय. देन b into a square is ba square. Then b into 2ab is what 2ab square because b आणि b b square होणार. ओके, and that b into b square is how much b cube obviously. ठीक आहे, इथपर्यंत समजलं असेल. देन that a cube as it is, then you know very well, see here, तुम्हाला इथे दिसत असेल की बघा इथे आपल्याकडे 3a² b कुठून आलं असेल, तो कन्फ्यूज व्हायचं नाही बेटा. बघा इथे आपल्याकडे 2ab² आहे आणि इथे आपल्याकडे बेटा बघा इथे प्लस 1ab² आहे. 2ab² + 1ab², हाऊ मच 3ab², सॉरी 3a² b. ओके, इथे बघा बेटा इथे 2a² b आहे आणि इथे प्लस 1a² b आहे. दॅट्स वाय 3a² b. अँड नेक्स्ट इज वॉट ऑल्सो दॅट 2a² b प्लस 1ab², हाऊ मच 3ab². ओके, इट मीन्स प्लस b क्यूब ॲज इट इज. तर बघा आपल्याला एक्सपेन्शन ऑफ a + b होल क्यूब मिळाला. काय मिळालं बेटा की a + b होल क्यूब इज हाऊ मच a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. व्हेरी इझी. काय करायचं, a क्यूब प्लस 3a² b प्लस 3ab² प्लस b क्यूब. व्हेरी इझी फॉर एक्सपेन्शन ऑफ a + b होल क्यूब. ठीक आहे, लेट अस स्टडी द सम एक्झाम्पल्स बेस्ड ऑन द अबव एक्सपेन्शन फॉर्म्युले. आपल्याला या बेसिसवर काय एक्झाम्पल बघायचे आहे. बघा इथे एक गिवन आहे आपल्याला की x + b होल क्यूब काय होतं. ठीक आहे, व्हेरी इझी. त्यामध्ये फॉर्म्युला अप्लाय करा. a + b होल क्यूब आपलं काय होतं बेटा, a + b होल क्यूब इज वॉट a क्यूब प्लस थ्राइस a² b प्लस थ्राइस ab² प्लस b क्यूब. ओके, देन हा फॉर्म्युला इथे अप्लाय करा. एच्या ठिकाणी इथे x आहे आणि बीच्या ठिकाणी इथे काय बेटा आपल्याकडे 3 आहे. पुट करा. इट मीन्स एच्या ठिकाणी x आणि बीच्या ठिकाणी 3 जर आपण पुट केलं आहे, देन वी गेट वॉट x + 3चा होल क्यूब काय होणार बेटा x क्यूब, बिकॉज आपण एच्या ठिकाणी x घेतला आहे आणि बीच्या ठिकाणी आपण 3 घेतला आहे. ओके, दॅट्स वाय a क्यूब मीन्स x क्यूब. देन थ्राइस ab² मीन्स ओके, और थ्राइस a² b म्हणजे काय होणार बेटा थ्राइस a² मीन्स x² इंटू 3 प्लस थ्राइस x इंटू 3² प्लस 3 क्यूब, बिकॉज b आपला 3 आहे. ओके, देन वी इझिली गेट दॅट x क्यूब प्लस 9x² प्लस 27x प्लस 27. इट्स व्हेरी इझी. ओके, तुम्हाला पुन्हा एक्झाम्पल सेकंड आहे तो पण इझी आहे, थर्ड पण आणि फोर्थ. तुम्हाला 4 एक्झाम्पल करायचे, बाकीचे 3 एक्झाम्पल सॉल्ड आहे, लिहायचे आणि समजून घ्यायचं. ओके बेटा, ऑल ऑफ अंडरस्टँड. सिम्पल कॉन्सेप्ट. समजा a + b होल क्यूब असेल तर काय करायचं, a + b होल क्यूब असेल आधी a चा क्यूब लिहून घ्या. ओके, आणि लास्टला तुम्ही b चा क्यूब लिहून घ्या. त्यानंतर प्लस सिम्बॉल द्या, इथे पण समोर प्लस सिम्बॉल द्या. देन काय होणार बेटा इथे, देन थ्राइस a² b घ्या. नंतर बेटा काय आपला उरतं बेटा इथे बघा थ्राइस a² b च्या नंतर प्लस थ्राइस ab² घ्या अँड इज प्लस b क्यूब. मिळाला फॉर्म्युला. व्हेरी इझी, इंटरेस्टिंग. देन सी द प्रॅक्टिस सेट 5.2. आता आपल्याकडे प्रॅक्टिस सेट 5.2 आहे. काय म्हणते, सी द क्वेश्चन नंबर फर्स्ट. से दस एक्सपॅन्ड. आपल्याला एक्सपॅन्ड करायचं आपल्याकडे क्वेश्चन 1 2 3 4 5 6 7 8. आपल्याकडे टोटली 8 क्वेश्चन आहे. मी तुम्हाला काही क्वेश्चन समजून सांगतोय, बाकी तुम्हाला स्वतःहून करायच्या बेटा. ओके, बिकॉज तुम्ही स्वतःहून कराल तुम्हाला तेवढं जास्त समजेल. ओके बेटा, अंडरस्टँड. सो सी दवर फर्स्ट क्वेश्चन. चला बघूया आपला फर्स्ट क्वेश्चन. काय आपल्याकडे फर्स्ट क्वेश्चन सेजस k + 4 क्यूब. काय बेटा आपल्याकडे k + 4 क्यूब आहे. टेल मी नाऊ. इथे बेटा एच्या ठिकाणी काय आपल्याकडे ऑब्वियसली एच्या ठिकाणी k आहे आणि बीच्या ठिकाणी 4 आहे. देन अप्लाय द फॉर्म्युला. तुम्हाला माहिती आहे बेटा की a + b होल क्यूब काय होतं बेटा आपलं, व्हॉट इज इट, a + b होल क्यूब इज वॉट a क्यूब प्लस थ्राइस a² b प्लस थ्राइस ab² प्लस b क्यूब होतं बेटा आपलं, बरोबर ना. तर आपण तोच फॉर्मॅट इथे अप्लाय करूया. एच्या ठिकाणी k आहे आणि बीच्या ठिकाणी 4 आहे. इट मीन्स k + 4 होल क्यूब. बेटा काय होणार आपलं बघा इथे, अप्लाय दिस फॉर्म्युला. देन वी सी दॅट k क्यूब प्लस 4 क्यूब प्लस 3 टाइम्स k² इंटू 4 अँड 3 टाइम्स k इंटू 4². तुम्हाला माहिती आहे k क्यूब ॲज इट इज. देन 4चा क्यूब बेटा 64. देन 3 इंटू 4 इज हाऊ मच 12 अँड दॅट k² 12 k² अँड 4चा स्क्वेअर इज हाऊ मच
4चा स्क्वेअर 16 and 16 into 3 is 48K. ऑल ऑफ यू नो द फर्स्ट क्वेश्चन. व्हेरी इझी, खूपच इझी आहे. तुम्हाला कॉन्सेप्च्युअली फक्त मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे आणि हा फॉर्म्युला तुम्हाला जर माहिती असेल तुम्ही इझिली त्या ठिकाणी एच्या ठिकाणी काय घेत आहे, बीच्या ठिकाणी काय घेत आहे तुम्हाला समजून जाईल. ओके बेटा, फर्स्ट क्वेश्चन सेम ॲज सेकंड पण आहे. इथे एच्या ठिकाणी बेटा 7x आहे, एच्या ठिकाणी 7x आहे आणि बीच्या ठिकाणी बेटा 8y आहे. तर पुट करा. a क्यूब मीन्स 7x क्यूब, b क्यूब मीन्स 8y क्यूब, देन थ्राइस a स्क्वेअर बीस मीन्स 3 ॲज इट इज. a स्क्वेअर मीन्स 7x स्क्वेअर बिकॉज ए आपला 7x आहे. देन इंटू 8y मीन्स b इंटू 3 टाइम्स a अँड b स्क्वेअर. एच्या ठिकाणी 7x पुट करा आणि बीच्या ठिकाणी 8y पुट करा. देन वी गेट वॉट, 7चा क्यूब 343 आणि एक्सचा क्यूब x क्यूब प्लस 8y क्यूब इज हाऊ मच 512 y cube. Then 3 into 8 how much, 3 into 8 is 24 and the square of that 7 is 49. Then 49 into 24 करा, तुम्हाला आन्सर मिळेल बेटा हाऊ मच 1176. ओके, सी हियर 1176 x square y and last one is 1344 of that स्टेप. व्हॉट इज इट, 1344 xy स्क्वेअर. व्हेरी इंटरेस्टिंग. तुम्ही फक्त मल्टिप्लिकेशन तुम्हाला आलं पाहिजे आणि फक्त हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात असला पाहिजे. तुम्ही इझिली 5.2 प्रॅक्टिस सेट करू शकता. ओके, थर्ड पण तुम्हाला करायचं आहे, फोर्थ पण तुम्हाला करायचं आहे बेटा. ओके, देन सी द फिफ्थ वन पण इझी आहे बेटा. इथे तुम्हाला 101 आहे. तुम्ही म्हणाल की सर इथे फक्त एकच नंबर आहे, त्याला तुम्ही 2 नंबरमध्ये कन्वर्ट करू शकता. कशा प्रकारे, तुम्हाला माहिती आहे 101 म्हणजे काय होतं बेटा, 10 मीन्स 100 + 1 होतं. याला क्यूब देऊन द्या. देन अप्लाय. इथे एच्या ठिकाणी 100 आहे, बीच्या ठिकाणी 1 आहे. अप्लाय द फॉर्म्युला. a क्यूब मीन्स 100 क्यूब, b क्यूब मीन्स 1चा क्यूब, देन 3 टाइम्स a स्क्वेअर b मीन्स 3 टाइम्स 100 स्क्वेअर इंटू 1, देन 3 टाइम्स ab स्क्वेअर मीन्स 3 टाइम्स 100 इंटू 1 स्क्वेअर. ओके, देन 100चा क्यूब बेटा हाऊ मच, 100चा क्यूब इज हाऊ मच बेटा, तुम्हाला माहिती आहे किती होतं. देन 100,000,000 हाऊ मच, यू नो व्हेरी वेल हाऊ मच किती असेल तुम्हाला कळतेच. ठीक आहे, 1चा क्यूब 1. देन बेटा 100चा स्क्वेअर इज हाऊ मच 1000. हाऊ मच बेटा, 100चा स्क्वेअर बेटा आपला 1000 होईल आणि 1000 इंटू 3 इज हाऊ मच. ओके, 1000 इंटू 3 इज हाऊ मच, नॉट 1000, 10,000. हाऊ मच बेटा, 10,000 इज द स्क्वेअर ऑफ 100 and 10,000 into 3 is 30,000 and see here 3 into 100 is 300 and into 1 is 300. Okay, all of you understand fifth question. Very easy. नाही समजेल तर मला कमेंट करत चला बेटा, नाही समजेल तर कमेंट करा. बट इतका इझी क्वेश्चन आहे की इतका स्कोरिंग हा चॅप्टर आहे की तुम्हाला यामध्ये फुलपैकी फुल मार्क मिळतील. मी तुम्हाला सांगतोय, फक्त तुम्ही हा फॉर्मॅट लक्षात ठेवा. a + b होल क्यूब काय होतं, a क्यूब प्लस b क्यूब प्लस थ्राइस a स्क्वेअर b प्लस थ्राइस ab स्क्वेअर. हा लक्षात ठेवा, तुम्हाला सगळे प्रॉब्लेम तुम्हाला इझिली समजतील. ओके बेटा, ऑल ऑफ यू अंडरस्टँड फिफ्थ क्वेश्चन. आता बघूया आपला सिक्स्थ क्वेश्चन जो इझी आहे बघा. इथे फक्त यामध्ये 1/x आहे, तर काय झालं 1/xला पण तोच फॉर्म्युला अप्लाय करा. ओके, त्यामुळे तुम्हाला फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आन्सर मिळेल. पण खूपच इझी आहे बघा. इथे x + 1/xचा होल क्यूब, इथे एच्या ठिकाणी x आहे. ओके, आणि बीच्या ठिकाणी बेटा 1/x आहे. ओके, देन a क्यूब मीन्स x क्यूब, देन b क्यूब मीन्स 1/x क्यूब, देन 3 टाइम्स x स्क्वेअर इंटू 1/x अँड 3 टाइम्स a इंटू b स्क्वेअर मीन्स 3 टाइम्स x इंटू 1/x स्क्वेअर. याला सॉल्व करा. एक्सचा क्यूब x क्यूब, 1/xचा क्यूब काय होणार, 1चा क्यूब 1 आणि एक्सचा क्यूब x क्यूब. देन 3 इंटू x स्क्वेअर इज व्हॉट इज इट, 3 इंटू x स्क्वेअर इज 3x स्क्वेअर आणि हा x आणि यामधला x कटून जाईल म्हणजे फक्त काय होणार बेटा 3x होणार. आणि यामध्ये बघा हा एक x आणि हा एक x कटून जाईल. सिम्पल आपल्याकडे 3/x होणार. व्हेरी इझी, समजून गेला बेटा तुम्हाला. 7 पण इझी आहे, 8 पण इझी आहे. समजा तुम्हाला यामधले काही कॉन्सेप्ट जर समजा तुम्हाला नाही समजले, बघा मी तुम्हाला फक्त यामध्ये फर्स्ट क्वेश्चन सांगितला. सेकंड क्वेश्चन इझी आहे, तुम्ही करू शकता. थर्ड पण करू शकता, फोर्थ पण करू शकता. सगळे क्वेश्चन सिमिलर आहे बाय युझिंग द फॉर्म्युला विच वन, a + b होल क्यूब. ज्यांना a + b होल क्यूब फॉर्म्युला समजला त्यांना सगळेच्या सगळे 8ही क्वेश्चन समजतील. 8 पण तुम्ही करा, 7 पण तुम्ही करा. तुम्हाला सोल्युशन बेटा या व्हिडिओमध्ये आहे, स्क्रीनशॉट घ्या किंवा मी तुम्हाला PPT पाठवणारच. बघा, व्यवस्थित सॉल्व करा. सो बेटा ऑल ऑफ यू अंडरस्टँड दॅट. समजलं असेल देन कमेंट मी यस सर आय कॅन अंडरस्टँड. नसेल समजलं ते पण बेटा मला कमेंट करायचे. ओके, सो लास्ट थिंग इज वॉट, इफ यू ऑल लाईक माय व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. वी हॅव टू ग्रो मॅथमॅटिक्स टू मॅथमॅजिक. सो बेटा समजलं असेल तर प्लीज मला कमेंट करत चला. युअर कमेंट इज मस्ट फॉर मी. ओके, कमेंट मी ऑन कमेंट बॉक्स की सर मला समजलं आहे
किंवा नाही समजलं मला डाऊट विचारा, तुमचे मी डाऊट क्लिअर करणार. ओके बेटा. सो थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, स्टडी करत चला. अँड द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज वॉट, कीप स्टडी, कीप स्माइल अँड टेक केअर. सो बाय ऑल ऑफ यू. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक यू सो मच. बाय बाय.